नमस्कार. खबर आणि बखर या दोन शब्दांमधली अक्षरं सगळी सारखी आहेत. म्हणजे ब ख र ख ब र फक्त शब्दांची अक्षरांची हेरफार झालेली आहे. जिथे ब पहिल्यांदा आलाय तिथे ख दुसऱ्या वेळेला येतो. इकडे मात्र थोडं उलटं होतं. या दोन शब्दांची अक्षरं सारखी असली दोन शब्दांच्या मधली तरी याचा अर्थ मात्र खूप भिन्न होतो. खबर ती असते जी घडत असते आणि बखर ती असते जी सांगावीशी वाटते आणि ज्याचाच उल्लेख वारंवार झाला पाहिजे असा वाटतो. इतिहासामध्ये बखरकार खूप होऊन गेले आणि या बखरकारांनी आपापल्या राजाच्या सरदाराच्या कौतुकासाठी म्हणून त्या बखरी लिहिल्या. अगदी अतिशयोक्ती यात खूप आढळते, वर्णन आढळतं, लालित्यपूर्ण लिखाण आढळतं, या सगळ्या गोष्टी आढळतात. इतिहासात ज्या चुका झाल्या त्या वर्तमानात होऊ नये असं अपेक्षित असतं. खरं तर प्राचीन इतिहास लिहित असताना ज्या चुका अपेक्षित होत्या, कारण त्यावेळी तर कोणीच नव्हतं, जे आलंय समोर त्यातून जे समजलंय ते समजलंय, त्याचं आता पुनर्लिखाण केलं जातं आहे. अनेक जण त्याला पुन्हा मांडण्याचा प्रयत्न करतायत, पण जे वर्तमानात घडतंय ना त्याला तरी नीट मांडलं पाहिजे असं अपेक्षित आहे. चला आपण वर्तमानातल्याच विषयावर बोलणार आहोत, भूतकाळातल्या नव्हे. वर्तमान म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडाबाबत आपण बोलणार आहोत. ते आजपर्यंत का एक नरेटिव्ह सेट केलेला असतो आणि हाच नरेटिव्ह अगदी अशा पद्धतीनं मांडण्यात येतो की ती आपली माणसं, आपल्या विचाराची माणसं, ज्यांचं उदात्तीकरण करायचं आहे, ज्यांना देवत्व बहाल करायचं आहे, त्यांच्याविषयीची माहिती आपल्याला हव्या त्या पद्धतीनं लिहिली जाते, सांगितली जाते, पसरवली जाते. याच नरेटिव्ह सेट करण्याविषयी खबर सांगण्याच्या ऐवजी बखर लिहिण्याचा जो उद्योग झाला, म्हणजे जुन्या काळामध्ये राजांच्या दरबारी असे बखरकार असायचे, आता खबर लिहिणारेच बखरकार म्हणून पुढे आलेत. एकदा बारमध्ये बसायची सोय झाली की अखबार काढायचा आणि लिहित राहायचं असा फंडा आजकाल वापरला जातो आहे. याच आधुनिक बखरकारांनी जे काही लिहून ठेवलंय किंवा जे काही नरेटिव्ह मांडलंय त्याची आपण आज मीमांसा करणार आहोत. काय नेहरू गांधी घराण्यांच्या बाबतीमध्ये एक माइंडसेट असा नक्की करून दिला जातोय देशाचा. काय बघा, तो नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, देशाचे पहिले पंतप्रधान, एक अशी व्यक्ती होते की ज्यांनी अलिप्ततावादाचं धोरण भारताला दिलं आणि त्यातून जगामध्ये भारताची प्रतिमा मजबूत केली. अगदी शांतता, अलिप्तता ही धोरणं नेहरूंनी स्वीकारली, समाजवाद, आणि त्यातून भारताची जागतिक स्तरावर एक मोठी शक्ती निर्माण झाली आणि याच शक्तीच्या जोरावर भारत आज उभा आहे. नेहरूंनी अनेक संस्थानं देशामध्ये विलीन करून घेतली, हा एक विषय सांगितला जातो. नेहरूंची प्रतिमा अशी उदात्त केली जाते की बघणाऱ्याला वाटतं की खरंच नेहरू खूप ग्रेट आहेत. नेहरूनंतर म्हणजे नेहरूंच्या 15 वर्षाच्या राजवटीनंतर अगदी छोटीशी लालबहादूर शास्त्रींची राजवट आली. त्यांच्याविषयी फार कोणी बोलत नाही, पण पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या, ज्या पुढे 15 वर्ष सत्तेवर राहिल्या. त्यांच्याविषयी काय बोललं जातं? एक कणखर नेता, आयर्न लेडी, ज्यांनी देशाला शिस्त लावली, ज्यांनी देशाचा कारभार अत्यंत सक्षमपणे सांभाळला. एक स्त्री किती चांगली सत्ता चालवू शकते याचं उत्तम उदाहरण घालून दिलं. तिसरी, इंदिरा गांधींचे सुपुत्र राजीव गांधी यांच्याविषयी टेक्नॉलॉजी त्यांनी देशामध्ये आणली. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात राजीव गांधींनी क्रांती करून दाखवली आणि त्याच जोरावर भारत आज पुढे जातो आहे. चौथे, राजीव गांधींच्या पत्नी सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनात, यांच्या आशीर्वादानं मनमोहन सिंग यांचं सरकार आलं आणि त्यांच्याविषयी काय सेट केलं जातं? ते एक मोठे अर्थविद आहेत. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर देशाची आर्थिक घडी नीट बसवली. त्यांच्या आर्थिक निर्णयांना देश खरोखर कृतज्ञ आहे. असा हा नरेटिव्ह सेट करताना काँग्रेसच्या कालखंडात नेहरू गांधी घराण्याने दिलेलं योगदान हे अप्रतिम आहे आणि बाकीच्या लोकांचं काम चांगलंच नाही असं जाणीवपूर्वक सांगण्यात येतं. आपण ते काय आहे हे जरा तपासून बघूया. थोडासा जास्त वेळ लागेलच या व्हिडिओला, पण तुम्ही, मला खात्री आहे की तुम्ही आता नक्की काय आहे, नक्की काय स्थिती आहे ते समजून घेण्यासाठी हे नक्की ऐकाल. जरा नेहरूंच्या काळातली स्थिती समजून घेऊया. आपल्याला माणसं बघायची: पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि मनमोहन सिंग. मनमोहन सिंगांचं सरकार हे सोनिया गांधींचं सरकार होतं, म्हणून मनमोहन सिंग जरी असले तरी सोनिया गांधी अशा अर्थानेच आपण ट्रीट करणार आहोत. नेहरू आणि गांधी या आडनावाच्या 4 सत्ताधीशांच्या 15, 15, 5, 10
म्हणजे 30, 10, 40 आणि 5, 45 वर्षाच्या राजवटीतल्या एकूण कारभारावर बखर कशी लिहिल्या गेली खबर नव्हे हे आपल्याला बघायचं आहे. बघा काय सांगितलं गेलं नाही. नेहरूंनी अलिप्ततावादाचं धोरण दिलं, जगात भारताची प्रतिमा उंचावली हे सांगताना, नेहरूंनी जी संस्थानं विलीन केली हे सांगताना, ज्या ज्या संस्थानांना नेहरूंनी विलीन करून घेतलंय ना तिथे वाद आजतागायत चालू आहे. म्हणजे जम्मू आणि काश्मीर भाग नेहरूंनी विलीन करून घेतला, तो आजही वादग्रस्त स्थितीमध्ये. त्यावर आपण कधी नंतर बोलू, तो फार मोठा विषय आहे. सरदार पटेलांनी विलीन केलेली संस्थानं आणि नेहरूंनी विलीन केलेली संस्थानं यात किती मोठा फरक आहे हा एक वेगळा सांगण्याचा विषय आहे. 1958 साली ओमानच्या सुलताननं, म्हणजे ओमान देश आहे तेल उत्पादन करणारा, त्या ओमानच्या सुलताननं भारताला ग्वादर नावाचं पोर्ट भेट केलं होतं आणि सांगितलं होतं की हे तुम्ही घ्या, $10 लाख मानधन आम्हाला द्या आणि हे पोर्ट तुम्ही वापरा. आता ग्वादर पोर्ट मिळणं ही त्या भागातल्या समुद्री हालचालीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे आणि ते पोर्ट भारताला ओमानच्या सुलताननी द्यायचं कबूल केलं होतं. पण नेहरूंना ओमानच्या सुलतानची ही भेट आवडली नाही. त्यांनी सांगितलं की अशी भीक भारत घेत नसतो. त्यांनी ते परत केलं, भेट नाकारली आणि सोबत फुकटचा सल्ला दिला. तो सल्ला म्हणजे हे पोर्ट पाकिस्तानला द्या. अब वो तो कटोरा लेके बैठा था. पाकिस्ताननं ते पोर्ट घेऊन टाकलं आणि पुढे काही वर्षात हे पोर्ट पाकिस्ताननं चीनला देऊन टाकलं. आता चीनच्या ताब्यातलं हे पोर्ट, हे बंदर भारतासाठी त्या समुद्रमार्गावरची मोठी डोकेदुखी ठरलं आहे. ओमानचा सुलतान हे पोर्ट भारताला देत होता. 1958 साली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंनी ते पोर्ट नाकारलं, पाकिस्तानच्या हवाली केलं, पाकिस्ताननं चीनच्या हवाली केलं आणि भारताची डोकेदुखी वाढली. याला जबाबदार कोण? बखरकार ही खबर कधीच सांगणार नाहीत, कधी सांगायची इच्छाही त्यांना होणार नाही. 1950 सालची अशीच अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. अमेरिकेनं भारताला संयुक्त राष्ट्रसंघामध्ये स्थायी सदस्यत्व घ्यावं अशी ऑफर दिली, पण नेहरूंनी ही ऑफर नाकारत एक शब्द वापरला, नॉट ॲट कॉस्ट ऑफ चायना. चायना नसेल, चायनाच्या किमतीवर आम्हाला ते नको आहे आणि ती ऑफर धुडकावली. बरं, 1955ला अमेरिका आणि रशिया तत्कालीन दोन महासत्तांनी पुन्हा भारताला स्थायी सदस्यत्वाची, संयुक्त राष्ट्रसंघातल्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वाची पुन्हा ऑफर दिली. भारताने म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंतप्रधान म्हणून ती ऑफर पुन्हा नाकारली आणि तिथे चीनचं नाव सजेस्ट केलं. अब पाकिस्तान की तरह चीन को भी ये चाहिए ही था. चीननी पटकन सुरक्षा समितीचं स्थायी सदस्यत्व घेऊन टाकलं. आजही भारताला सुरक्षा समितीच्या स्थायी सदस्यत्वासाठी लढाई करावी लागत आहे. हे भारताचं दुर्दैव. 1950 आणि 1955 साली भारतानं संधी नाकारली आणि ती नेहरूंनी नाकारली. ही वस्तुस्थिती, ही खबर बखरकारांनी कधीच सांगितली नाही. 1949 मध्ये मणिपूरच्या कॉबो व्हॅली नावाचा एक भाग आहे, कॉबो व्हॅली ज्याला म्हणतात. हा कॉबो व्हॅलीचा परिसर किती मोठा असेल तर 11,000 चौरस किलोमीटर परिसराचा हा भाग भारतानं उचलला. जणू काही मोतीलाल नेहरूंनी ही प्रॉपर्टी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नावावर केली होती आणि मोतीलाल नेहरूंना त्यांच्या वडिलांनी दिली होती. वंशपरंपरागत आलेली ही प्रॉपर्टी, कॉबो व्हॅलीचा मोठा भूभाग नेहरूंनी उचलला आणि म्यानमारला देऊन टाकला. बरं, म्यानमारला दिलेला हा एवढाच एक भाग आहे का? तुम्ही बघा, मणिपूर, म्यानमार आणि चीन या भागातला जरा फरक लक्षात घ्या. तिथल्या भूभागाची स्थिती डोळ्यासमोर आणा, मग तुमच्या लक्षात येईल. बरं, म्यानमारला दिलेला हा एकमेव भूभाग आहे का? नाही. अजून गोष्ट अशी आहे की अंदमान बेटाच्या जवळचा एक बेट आहे, जे बेट भारतानं उचललं आणि पुन्हा म्यानमारला देऊन टाकलं.
आता म्यानमारला हे बेट दिल्यावरती म्यानमारनं पुढे हे बेट चीनला देऊन टाकलं. आज सगळीच माध्यमं श्रीलंकेनं आपला समुद्रकिनारा चीनला दिल्यानंतर बोंब मारतायत की आता कन्याकुमारी चीनपासून खूप जवळ आली. त्याच माध्यमांना ही खबर सांगावी वाटली नाही की त्या काळी नेहरूंनी आपलं एक बेट अंदमानजवळचं म्यानमारला दिलं, म्यानमारने पुढे चीनला दिलं. आता चीननी तिथे लष्करी विमानतळासह लष्कराचं एक मोठं तळ उभं केलं आहे, ज्याच्या टप्प्यात अंदमान बेट येतं. म्हणजे ही स्थिती एवढी भयंकर आहे की या गोष्टी नेहरूंनी केल्या होत्या याची चर्चा केली जात नाही आणि बखर सांगितली जाते ती म्हणजे नेहरूंनी कशा पद्धतीनं अलिप्ततावादाचं धोरण स्वीकारत आपल्या देशाला मजबूत केलं. 1950 साली नेपाळचे राजे यांनी विलिनीकरणाचा प्रस्ताव दिलेला होता, पण तो प्रस्ताव देखील नेहरूंनी नेहमीप्रमाणे नाकारला. 1962 सालची घटना तर खूप महत्त्वाची आहे हो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यावेळेला जॉन एफ केनेडी होते. या जॉन एफ केनेडीनी 1962 साली भारताला सांगितलं की भारतामध्ये अण्वस्त्र चाचणी करण्यासाठीची अणुचाचणी करण्यासाठीची मदतीचा हात केनेडीनी भारताच्या समोर पुढे केला. नेहरूने तो नाकारला आणि 1964 साली चीननं पुढे अण्वस्त्र चाचणी केली. चीननं अण्वस्त्र चाचणी केली 64 साली. 62 साली ही संधी भारताला होती, ती नाकारली. पुढे इंदिरा गांधींनी ही संधी ही चूक दुरुस्त केली आपल्याच वडिलाची आणि पुढे भारतामध्ये देखील ते आणीबुद्ध हसला ते कोड वापरून एक चाचणी झाली आणि पुढे अटल बिहारी वाजपेयी चाचणी केली. पण नेहरूंनी त्यावेळेला ही संधी नाकारली होती. बघा नरेटिव्ह कसा सेट होत असतो. नेहरूंच्या या गोष्टी खबर म्हणून कधी पुढे आल्या नाहीत, पण बखरकारांनी बखरी मात्र उत्तम पद्धतीनं पुढे आल्या. चला नेहरू की बच्ची इंदिरा जी के बारे में हम बात करते हैं. इंदिरा गांधी 15 वर्ष या देशाच्या पंतप्रधानपदी राहिल्या. एक कणखर नेत्या म्हणून त्यांचं नाव पुढे आलं. अशी प्रशासक नाहीच, अशी प्रशासक होणे नाही. इंदिरा गांधींनी स्त्री शक्तीचा एक आदर्श निर्माण केला वगैरे 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 अशा गोष्टी सगळ्या मांडून भारतातल्या स्त्री शक्तीचं प्रतीक म्हणून इंदिरा गांधीला मानलं गेलं. पण वस्तुस्थिती काय आहे? इंदिरा गांधींनी या सगळ्या काळात पहिल्यांदाच लाल बहादूर शास्त्रीला त्यांचं पंतप्रधानांचं निवासस्थान मिळू दिलं नाही, दुसऱ्या निवासस्थानात जायला भाग पाडलं. त्याचा आपल्या वडिलांचं स्मृतिस्थळ करण्याचा निर्णय घेतला. अहो राज्यातली सरकारं बरखास्त केली. शरद पवारांना विचारा त्यांचं सरकार का बरखास्त केलं होतं. पुलोचं सरकार इंदिरा गांधींनी बरखास्त करून टाकलं. देशावर आणीबाणी लादली. सगळ्या विरोधकांना अधिक पक्षातल्या पक्षांतर्गत विरोधकांना जेलमध्ये पाठवलं. अनेकांच्यावरती आयकरचे छापे टाकले. रेड नावाचा चित्रपट निघाला देखील त्याच्यावरती. आयकरचे छापे टाकले. उद्योगपती सोडले नाहीत, राजकारणी सोडले नाहीत, प्रत्येकाला दाबून टाकलं. आपले सगळे राजकीय विरोधक जेलच्या आत टाकले. सगळ्यांवरती छापे टाकले. बजाजांना विचारा की किती छापे पडले होते. आपण त्यावर स्वतंत्रपणे व्हिडिओ केलेला आहे आणि त्या देशाच्या आयर्न लेडी म्हणून घेतात. अभी खत्म नहीं होता साहब, अभी राजीव गांधी आगे है. राजीव गांधींनी काय केलं? राजीव गांधींनी तंत्रज्ञान आणलं अशी हकाटी पिटल्या गेली. वस्तुस्थिती काय जरा फास्ट सांगतो तुम्हाला मी, कारण तो काळ सगळा तुम्हाला माहीत आहे. संगणक राजीव गांधींनी आणला असं म्हटलं जातं. देशातल्या तंत्रज्ञानाचे प्रणेतेच राजीव गांधींना म्हटलं जातं. जणू काही 15 वर्ष आजोबांची 15 वर्ष आईची सत्ता वायाच गेलेली होती. हेच सिद्ध करत असते काय? म्हणजे तुम्ही आणलं आधी नव्हतं याचा अर्थ नेहरू आणि गांधींची सत्ता वायाच गेली असा होतो ना. पण त्याआधी जरा तुम्हाला मी नीट सांगतो. देशामध्ये TCS नावाची कंपनी होती जी तंत्रज्ञानावर धरलेली होती. त्या टाटा कन्सल्टन्सी 1968 साली स्थापन झालेली आहे. 1981ला इन्फोसिसची नारायण मूर्तीने स्थापना केलेली आहे. HCLची स्थापना 1976 साली झालेली आहे. 1972 साली पटाणी ग्रुपची स्थापना झालेली आहे. आणि राजीव गांधींनी 1984 साली संगणक आणला म्हणून ओरडता. काय खरं काय खोटं? बखरकारांनी माहिती सांगितली संगणक आणल्याची, पण खबरकारांनी ही माहिती सांगणं अपेक्षित होतं ती कधीच सांगितली नाही. चला मनमोहन सिंगांच्यावरती येऊ. मनमोहन सिंगांची राजवट ही मनमोहन सिंगांची इंडिपेंडेंट नव्हतीच. त्यांच्या पुस्तकातूनही ते स्पष्ट झालं आहे आणि मनमोहन सिंगांच्या नाराजीतूनही स्पष्ट झालं आहे. ती राजवट सोनिया गांधींची होती. मनमोहन सिंगांनी अर्थकारणाला खूप मोठं निलग केलं म्हणतात, पण वित्तीय तूट नावाचा जो प्रकार असतो तो कसा होता हे कधीच कोणी सांगत नाही. सरकारची मिळकत आणि खर्च यामधील फरक म्हणजे वित्तीय तूट असते. तो GDPच्या 3% असावा लागतो. पण
जो अटल बिहारी सरकारच्या काळात 3% आसपास होता, 3च्या पुढे होता पण 3% आसपास होता, तो मनमोहन सिंगांच्या काळामध्ये 2008-9च्या काळामध्ये जवळपास 5.99 म्हणजे 6च्या आसपास गेलेला होता. दुप्पट होते वित्तीय तूट, हे लक्षात घेतलं पाहिजे. महसूल तूट मोठी होती. निवडणुकीच्या मतांवर डोळा ठेवून दिलेल्या सबसिडी म्हणजे अनुदान हे या महसुली तुटीचं मोठं कारण होतं. उत्पन्नच होत नव्हतं, ही देखील स्थिती आहे. आणि त्या काळात झालेली मला हे वाचावंच लागेल कारण एवढे आकडे लक्षात ठेवून सांगणं खूप कठीण आहे. मनमोहन सिंगांच्या काळामध्ये काय काय घडलंय? 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा घडला, हेलिकॉप्टरचा घोटाळा घडला, टाटा ट्रकचा घोटाळा घडला, कॉमनवेल्थ गेमचा घोटाळा घडला, आदर्श घोटाळा घडला, सत्यम घोटाळा घडला. किती घोटाळ्यांची नावं सांगावं? A to Z. A फॉर आवाज, B फॉर बोपर, C फॉर चाळा. प्रत्येकांच्या काळात वेगवेगळी घोटाळे झालेली आहेत. ही सुद्धा अशी घोटाळे मनमोहन सिंगांच्या काळामध्ये घडलेली आहेत. लाखो करोडो रुपयांचं देशाचं नुकसान झालेलं आहे आणि मनमोहन सिंग उत्कृष्ट अर्थतज्ञ होते. बरं, ज्या मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीमध्ये देश तरी सुरक्षित होता का? यादी वाचून दाखवतो. 2005 साली दिल्लीत बॉम्बस्फोट झाले, त्याच दिल्लीमध्ये 2008ला आणि 2011 साली देखील बॉम्बस्फोट झाले. 2006 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले. 2006ला वाराणसीमध्ये बॉम्बस्फोट झाले. त्याच वाराणसीत पुन्हा 2010ला बॉम्बस्फोट झाले. 2007मध्ये उत्तर प्रदेशमध्ये पूर्ण बॉम्बस्फोट झालेत. 2008ला जयपूरमध्ये बॉम्बस्फोट झालेत. 2008लाच अहमदाबादमध्ये बॉम्बस्फोट झालेले आहेत. 2008मध्येच मुंबईवरती मोठा हल्ला झाला आणि 2013मध्ये पटनामध्ये बॉम्बस्फोट झालेले आहेत. अहो, बॉम्बस्फोटाच्या किती घटना सांगाव्यात? देश सुरक्षित होता म्हणे, देश प्रगती करत होता म्हणे. नरेटिव्ह सेट करण्याच्या या जमान्यामध्ये खबरकारांनी खबर सांगितली नाही तर खबरकार बखरकार होऊन गेले, ही या देशाची खरी अडचण आहे. हा इतिहास कधीतरी देशातल्या माध्यमांनी प्रामाणिकपणे सांगावा एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद.